श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोन चाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन बोधकथा घेऊन आलेली आहे. छोटीशी काल्पनिक बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे, पण नक्कीच त्यातला जो बोध आहे तो प्रत्येकासाठी लागू पडणार आहे. अगदी म्हणजे वयस्कर व्यक्तीपासून अगदी लहान बाळापर्यंत ही जी बोधकथा आहे ती लागू पडणार आहे. किंवा त्यातलं जर तात्पर्य आपण घेतलं तर नक्कीच या सगळ्यांवर त्याचा परिणाम सकारात्मक असाच होऊ शकतो. फक्त बोधकथा शेवटपर्यंत जरूर ऐका आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न देखील करा. तर लगेचच बोधकथा सांगायला सुरुवात करते. एकदा काय होतं की गरुड पक्षी जो असतो ना, त्या गरुडा पक्षाची जी अंडी होती ना, त्यातलं एक अंड एकदा कोंबडीच्या त्या खुराडाजवळ येऊन पडतं. जिथे कोंबडीची अंडी ठेवलेली होती तिथे ते अंड अलगत येऊन पडतं. आता हे अंड जेव्हा या कोंबडीच्या अंड्यांमध्ये मिक्स झालं तेव्हा असं काही लक्षात नाही आलं की हे गरुडाचं अंड आहे की कोंबडीचं आहे. आणि मग ते जेव्हा त्या अंड्यातून जेव्हा पिल्लं बाहेर आली तेव्हा कोंबडीची पिल्लं आणि हे जे गरुडाचं जे पिल्लू होतं ते सोबतच वाढू लागली. अगदीच छोटी पिल्लं होती ही. तर हे जे गरुडाचं पिल्लू होतं ना, त्याचं अगदीच खेळता खेळता आकाशाकडे लक्ष गेलं आणि आकाशाकडे जेव्हा त्याने बघितलं तेव्हा त्याला उंच एक पक्षी उडताना दिसला. तो होता गरुड. आता हे याला ठाऊक नव्हतं की हा कुठला पक्षी आहे. तर तो कुतूहलाने त्याच्या आईला म्हणजे त्या कोंबडीला विचारतो, आई हा जो पक्षी उडत आहे तो बघ ना, किती सुंदर आकाशामध्ये किती उंच भरारी घेत आहे आणि आपल्याला असं करता येईल का, मला करता येईल का? त्यावर ती कोंबडी म्हणाली, नाही रे बाळा, आपल्याला हे जमूच शकणार नाही, कारण तो पक्ष्यांचा राजा म्हणजे गरुड आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. त्या तुलनेत आपल्याला देवाने तेवढी क्षमता दिलेली नाही, तुझ्यामध्ये तेवढी क्षमता नाही, तू कधीही एवढी उंच भरारी घेऊ शकत नाही. हे त्याने ऐकलं आणि त्याने मुकाट्याने मान खाली घातली आणि आईचं म्हणणं त्याने डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवून तसंच अगदी त्याने ते फॉलो केलं. म्हणजे काय केलं तर त्याने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नाही. आता मुळात बघायला गेलं तर तो गरुडच होता, पण तो अगदीच कोंबड्यांमध्ये वाढला किंवा त्याच्या आईने त्याला हे बिंबवलं की तू तेवढं उंच उडू शकत नाही. हेच त्याच्या मनाला ठाऊक होतं की नाही, मी तेवढं उंच उडूच शकणार नाही, तर मग मी प्रयत्न का करू, मी का करून बघू. आणि असं म्हणून तो कधीही आकाशात उंच उडाला नाही आणि कोंबड्यांची पिल्लं जितक्या उंचीवर उडत होती तितक्याच उंचीवर हा देखील उडत होता आणि तो पुन्हा कधीही गरुड बनू शकला नाही. ही अगदी छोटीशी बोधकथा आहे, काल्पनिक असली तरीही किती मोठा बोध आपल्याला देते हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्या बोधकथेवरून तुमच्या एक लक्षात आलं का की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये देखील हेच होत असतं. बऱ्याचदा आपल्या घरचंच उदाहरण घ्या ना, बाहेर जाण्यापेक्षा आपण एकदा आपल्या घरामध्ये डोकावून बघा. समजा आपले वडील आहे, ते वर्षानुवर्षे नोकरी करत आहे, पण मुलगा मात्र आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा असं म्हणत आहे. आता मराठीच माणसाचं आपण उदाहरण घेऊ तर तो मराठी माणूस जो नोकरी करणार आहे, वर्षानुवर्षे तो नोकरी करत आहे, तो त्या मुलाला पटकन म्हणतो, नाही, व्यवसाय करणं हे आपल्यासारख्याचं काम नाही, आपण नोकरी करायची, महिन्याला पगार हातात येतो, घर चालवायचं, बास, आपल्याला अजून काय हवं. अशी ती व्यक्ती त्या मुलाच्या मनावर बिंबवून देते. आता त्या बापाचा उद्देश वाईट नसतो, त्याला वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, ठीक आहे, उद्देश चांगला आहे, पण मग त्या चौकटी बाहेर जाऊन तो बाप विचार का करत नाही की नाही, आपल्या मुलामध्ये कदाचित ती क्षमता असू शकते, आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. पण त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन भेटत नाही आणि धड तो नोकरीही करत नाही आणि तो व्यवसायही करत नाही. हे असं एक उदाहरण दिलं. त्यानंतर बऱ्याचदा घरगुती गोष्टी असतात. समजा एखादी मुलगी आहे किंवा एखादी सून आहे, तिला एखादा पदार्थ जमत नाही आणि एखादी म्हणजे तिची सासू किंवा आईसुद्धा म्हणू शकते की नाही ग, तुला नाही जमणार, राहू दे, मी करते. आता नाही म्हटल्यावर ती का प्रयत्न करेल? ती म्हणते आपलं काम होत आहे, आपण का प्रयत्न करायचे? तर तुम्ही त्या व्यक्तीला मागे खेचू नका. तुला जमेल, तू करून बघ, नक्कीच तुला यामध्ये तू नक्की यशस्वी होशील, तुम्ही हे करून बघा. किंवा नवरा बायकोचं उदाहरण घेऊ. बायको आणि नवरा दोघंही एकच डिग्री घेऊन बाहेर पडतात, पण लग्न झाल्यावर दोघांची परिस्थिती कशी होते तर तो जो पुरुष असतो ना, तो बाहेर काम करतो, नोकरी करतो, काय जे असेल ते करतो. पण ही जी महिला तेवढं शिक्षण घेतलेलं आहे, पण ती घर सांभाळते, संसार सांभाळते आणि मुलांना सांभाळते. एखादं काम करण्याची वेळ येते तेव्हा तो पती तिला काय म्हणतो, अगं राहू दे, तुला नाही जमणार, तुला घरातलंच काम करता करता होतं, तू हे काय काम करणार. अरे पण तू हे का विसरतोस की तुमच्या दोघांचंही शिक्षण आहे, सारखंच शिक्षण घेतलेलं आहे, फरक एवढाच आहे की ती संसार सांभाळत आहे म्हणून तू बाहेर जाऊन काम करत आहे. किंवा पत्नी देखील बऱ्याचदा पतीला कमी लेखू शकते, तर असं करणं अत्यंत चुकीचं आहे. पती पत्नी, आई वडील, नवरा बायको, म्हणजे जे काही असेल, किंवा आपणच, आपली जी लहान मुलं असतात ना, लहान मुलं कुतूहलाने म्हणतात की आई मी हे करू का, मम्मा मी हे करू का, असं आपण पटकन त्यांना हाताने झिडकातो.
गप्पा बस रे, तुला नाही जमणार, आपण त्यावेळेस त्यांच्या मनावर हेच बिंबवतो की खरंच तुला हे जमणारच नाही. आणि हे जे वाक्य आहे ना, तुला जमणार नाही, हे त्यांच्या मनावर अगदी कोरलं जातं आणि त्यांच्या डोक्यात हे फिट बसतं की मला हे जमणार नाही. कदाचित त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, कदाचित आपल्यापेक्षा तो चांगलं काहीतरी करू शकतो, पण हे आपल्याला ठाऊक नाही आणि आपणही त्याला तेच सांगतो की तू हे करू नकोस, तुला हे जमणार नाही, आम्ही जे सांगतो तेच कर. काही ठिकाणी आपलं मत बरोबर जरी असलं तरीही त्या मुलांना, अगदी मोठी मुलं असतील तरीही त्यांना एक संधी द्यायला हवी, करून बघायला हवं. फक्त कर म्हणून सोडून न देता त्याला तसा पाठिंबाही द्यायला हवा, कारण मानसिकरित्या आर्थिक बळ गरजेचं असतं, तसंच मानसिक बळ देखील गरजेचं असतं. तुम्ही प्रत्येकाला जर अगदी पॉझिटिव्हरित्या जर पुढाकार घेऊन त्याला जर सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. आता हे जण आपल्या बाबतीत, आता आपणही आपल्या स्वतःला तपासून पाहायचं आहे. आपणही जर दुसऱ्यांच्या बाबतीत असंच करत नाही ना, आपण जर अशा दुसऱ्यांच्या बाबतीत करत आहोत, आपणही कोणाला असेच वाक्य वापरत असत, जाऊ दे ग तुला नाही जमणार. समजा एखादी वयस्कर व्यक्ती आहे, तिला मोबाईल घ्यायचा आहे अँड्रॉइड, आणि ती म्हणत आहे की मला शिकव किंवा मला जमेल, मला घेऊन द्या, आणि आपण जर म्हटलं तर नाही नाही, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, तुम्हाला नाही जमणार, असं म्हटलं तर चालेल का? नाही, ते त्यांनाही जमू शकतं. आपण हे करून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच आज ह्या जगामध्ये आपण ठरवलं तर सगळं काही करू शकतो. फक्त आपल्याला कोणाच्या तरी दोन शब्दांची आधाराचे शब्द जे असतात ना, त्याची गरज असते, आणि नेमकं आजकाल कुठेतरी हेच हरवत चाललेलं आहे. नक्कीच हे दोन शब्द, तुला जमेल, तू करून बघ, पडलास तर हरकत नाही, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, एकदा पडशील, दोनदा पडशील, पण तिसऱ्यांदा तर उठशील ना, असे वाक्य जर कोणीतरी आपल्याला सांगितले किंवा आपण कोणाला तरी सांगितले तर निश्चितच आपला मराठी माणूस देखील कधीही मागे राहणार नाही. तर कथा आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते. आवडली असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करून बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन बोधकथेसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या सोन चाफा या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा. धन्यवाद.